नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या एपिसोड प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की आनंदीसाठी एका माणसाने एक स्थळ आणलेले असते आणि ते स्थळसुद्धा हे डिहोत झालेले असते आणि त्या माणसाला 2 मुलं असतात. तर मालती ही स्थळ नाही म्हणते तर तो माणूस तिथून निघून जातो. त्यानंतर आनंदी ही सार्थकच्या घरी आलेली असते आणि सार्थकचे बाबा आनंदीला बघून खूपच खुश होतात. सुद्धा आदरसुद्धा हा आनंदीला विचारतो की आनंदी कशी आहे. तर आनंदी खुश होऊन म्हणते की मस्त. तर लगेच सार्थकचे बाबा विचारतात की आनंदी तू कशी आहे. तर आनंदीसुद्धा खूप खुश होऊन म्हणते की मी सुद्धा मस्त आहे. सुद्धा म्हणते की आहो तिचं नावच आनंदी मुलगी आहे त्यामुळे ती कायम आनंदीच असते. तर लगेच आनंदी खुश होऊन म्हणते की आता काका आपण एक मेमरीचा गेम खेळूया. म्हणून ती सुधाला विचारते की काकू तुमच्या घरात पत्ते आहे का. सुधा विचारते की अगं तुला कसे माहिती की यांना पत्ते खेळायला आवडतात. आनंदी खुश होऊन म्हणते की सार्थक सरांनी एकदा बोलता बोलता मला सर्व सांगितले होते. आदर्श म्हणतो की मी पत्ते घेऊन येतो. तेव्हा आदर्श हा पत्ते घेऊन येतो. वृंदा म्हणते की आता काय जुगार खेळायचा का. तर आनंदी म्हणते की काकू याला मेमरी गेम म्हणतात, जुगार वगैरे काही नाही. तर आनंदी खुश होऊन त्या पत्त्यामधला एक गुलाब काढते आणि एक राणी काढते. तर लगेच आनंदी म्हणते की आता गुलाब आणि राणी मिळून काय होते. तर लगेच वृंदा म्हणते की गुलाब हा नेहमी गुलाबच असतो, तो कधीही त्याची राणी कधीच होऊ शकत नाही. तर आदर्श आणि सुधा यांना वृंदाचा राग येतो. आदर्श म्हणतो की आई ते खेळतात ना. सुधा म्हणते की आनंदी समजून सांगते ना, मग तू मध्ये बोलू नको. त्यानंतर आनंदी म्हणते की आता राणीनंतर येतो राजा आणि त्यानंतर येतो इक्का. म्हणून ती पत्त्यामधला सर्व हा सार्थकच्या बाबांना अर्थ समजून सांगत असते. वृंदा म्हणते की अगं त्यांना नाही जमणार. तर सुधा म्हणते की तू शांत हो. तर वृंदा म्हणते की चालून दे तुमचं, मी जाते आतमध्ये. म्हणून वृंदा रागाने आतमध्ये जाते. तर आनंदी जसे सार्थकच्या बाबांना तिने क्रमाने सांगितलेले असे तसेच पत्ते जोडतात आणि सार्थकच्या बाबामधला झालेला हा बदल पाहून आदर्श आणि सुधा यांना खूप मोठा आनंद होतो. तर आदर्श म्हणतो की मिस आनंदी तुम्ही बाबांना नदी तीरावर त्यांचा जीव वाचवला. खरंच आमच्यासाठी खूप काही तुम्ही केले आणि आज बाबामध्ये जो काही बदल होतो तो सर्व तुमच्यामुळे. तर सुधा म्हणते की आता मी बाबांना आतमध्ये घेऊन जाते, आनंदी तू थांब. तेव्हा आनंदीसुद्धा जायला निघते आणि जायला ते आपला आदर्शला विचारते की आदर्श सर मी जाते. मात्र आदर्शचे आनंदीच्या बोलण्याकडे लक्ष नसते. आनंदीला विचार येतो की आदर्श सर कोणत्या विचारात आहे. म्हणून आनंदी जायला निघते. तर आदर्श म्हणतो की हो. आनंदी आपला मोबाईल तिथेच ठेवून जायला निघते. आदर्श म्हणतो की मिस आनंदी तुमचा मोबाईल येथेच राहिला. तर लगेच आनंदी जाताना आदर्शला म्हणते की आपलं आयुष्यसुद्धा ह्या मोबाईलसारखंच असतं. तशाच नको असलेल्या आठवणीसुद्धा आपल्या मेमरीमधून डिलीटसुद्धा करता येतात. एकदा प्रयत्न करून बघा. जोपर्यंत आपण जुन्या आठवणी आपल्या मनातून काढून टाकत नाही तोपर्यंत नवीन आठवणींना आपण आपल्या मनात जागा कशी देऊ शकतो. वृंदा मात्र हे सर्व बोलणे चोरून ऐकत असते. आदर्श म्हणतो की मीच आनंदी माझ्या आयुष्यामध्ये काय घडलं हे तुम्हाला माहिती नाही, कारण बोलणं खरंच खूप सोपं असतं. आनंदी सुद्धा म्हणते की आदर्श दादा माझ्या आयुष्यात सुद्धा काय घडले हे तुम्हाला सुद्धा कुठे माहिती. आनंदी म्हणते की आदर्श दादा तुम्ही एक डॉक्टर आहात, तुम्ही लोकांना जीवनदान देऊन त्यांना आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करता. मग एकदा स्वतःसाठी प्रयत्न करून बघा, नक्की तुम्हाला त्यात आनंद मिळेल. तर आदर्श आनंदीचे ते बोलणे ऐकून खूप खुश होतो. आनंदी खुश होऊन तेथून निघून जाते. तर आदर्शला आनंदीचे सर्व बोलणे पडते आणि त्याला सुद्धा एक जीवनाची नवीन जगण्याची कला करते. त्यानंतर इकडे सार्थक आपल्या कॅबिनमध्ये आनंदीची नावाची पाटी घेऊन खुश होत असतो आणि आनंदी तू जर माझ्या आयुष्यात नसली तर माझ्या आयुष्यात आनंद हा राहणारच नाही. तू आहे म्हणून माझ्या आयुष्याला आनंद आहे. आय लव्ह यू आनंदी असे तो आपल्या मनाशी म्हणतो आणि आनंदीला लव्ह लेटर लिहितो. त्यात त्याने असे लिहिलेले असते की प्रिय आनंदी तुम्ही माझ्याबरोबर लग्न करावे, एक बायको म्हणून माझ्या घरात यावे आणि माझ्याबरोबर सुखी संसार करावा अशी इच्छा माझी आहे. प्रत्यक्षात भेटून तुम्हाला हे सर्व सांगण्याची हिंमत होत नाही त्यामुळे मी तुमच्यासाठी हे लव्ह लेटर लिहितो. म्हणून सार्थक ते लव्ह लेटर लिहितो आणि आनंदीच्या टेबलवर जी फाईल असते तिला तो चिटकवत असतो. तेवढ्यात बेनारे सर येतात आणि सापडलं असे बोलतात. तर सार्थक खूपच घाबरतो आणि ते लव्ह लेटर तो लपवण्याचा प्रयत्न करत असतो. बेनारजी विचारतात की सार्थक सर काय चालले तुमचे. सार्थक म्हणतो की अहो मिस आनंदींना कामाची यादी देतोय.
आणि तर सार्थक पुन्हा गप्प बसतो. बेनारे म्हणतात की कुठे कुरिअरने लेटर पाठवायचे का, मग त्या अगोदरच. तर सार्थक म्हणतो की नाही नाही. तर बेनारे तेथून जातात. तर सार्थक म्हणतो की बेनारे सरसुद्धा डिटेक्टिव्हच आहे. माझ्या मनातलं फक्त मी मिस आनंदीला सांगतो. त्यांना जर आवडले तर हो म्हणतील आणि नाही आवडले तर नाही म्हणतील. नाही म्हटल्या तर सर्व विसरून जायचे आणि त्यांना विसरणे आता तर शक्यच नाही. आणि का त्या मला नाही म्हणत्यान, मला खात्री आहे की मिस आनंदी नक्की होकार देतील. म्हणून सार्थक खूप खुश होत असतो. त्यानंतर इकडे सुद्धा खुश झालेली असते आणि रुंदाला चहा पिता पिता सांगत असते की अगं रुंदा, बघितले ना, आनंदीने किती छान प्रकारे यांना समजून सांगितले आणि त्यांना ते सर्व जमले सुद्धा. तर लगेच रुंदा म्हणते की तू जरा जास्तच त्या आनंदीचं कौतुक करतेस. सुधा म्हणते की जेव्हापासून मला आनंदी भेटली तेव्हापासून ती मला कधीच परकी वाटली नाही आणि तिचा खरंच आपल्या सर्व घरावर जीव आहे आणि माझा सुद्धा. रुंदा म्हणते की अगं, आपला सार्थक किती देखणा आहे आणि वरून ती त्याच्या ऑफिसमध्ये काम करतेस म्हणजे तिचे नक्की लक्ष सार्थकवरच असेल. सुधाला खूप हसू येते आणि ती म्हणते की आपल्या सार्थकला आनंदीसारखीच मुलगी असायला हवी. तर रुंदाचा आणखीन जळफळाट होतो. आनंदी स्वभावाने किती छान गुणाची आहे आणि तिच्यामध्ये जे काही गुण संस्कार आहे ते पैशाने ठरवता येत नसतात. रुंदा म्हणत असते की तिची घराची परिस्थिती कशी, आपण कुठे. सुद्धा म्हणत असते की अगं, आपण सुद्धा अगोदर पैशाने कमीच होतो, पण तुझ्या नवऱ्याने आणि माझ्या नवऱ्याने मिळून हे सर्व वैभव मिळवलेस ना. आणि आनंदीचे गुण हे पैशावरून नाही ठरत, तिच्यात किती संस्कार आहे. तर लगेच रुंदा म्हणते की हिला सुद्धा त्या आनंदीने सार्थकसारखी भुरळ पाडली वाटते. तिचं काहीतरी करावेच लागेल. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सार्थकने लव्ह लेटर लिहून आनंदीला आपल्या मनातील भावना सांगितलेल्या असतात. तेव्हा आता आनंदी ह्या भावना समजून घेणार का, ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.